जय भीम। बुधवार दिनांक 22 ऑक्टोबर 2025 सम्राट वाचनमध्ये हा दुसरा लेख आहे। लेखाचं शीर्षक आहे अंधकारातून प्रकाशाकडे, म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाचा समाजशास्त्रीय प्रवास। त्याचे लेखक आहेत डॉक्टर राजेंद्र बगाटे। अंधश्रद्धा ही केवळ वैयक्तिक श्रद्धेची किंवा धार्मिक भावनेची बाब नाही, ती आपल्या समाजाच्या संरचनेत, संस्कृतीत आणि सत्ता संबंधामध्ये खोलवर रुजलेली सामाजिक वास्तवता आहे। भारतीय समाजशास्त्रीय जीवनाचा अभ्यास केल्यास दिसते की श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांचा परस्पर संबंध हा मानवाच्या सामाजिक व मानसिक गरजांशी निगडित आहे। श्रद्धा व्यक्तीला आधार देते, आशा देते, पण विवेकशून्य श्रद्धा म्हणजेच अंधश्रद्धा समाजाला अंधारात ढकलते। इमाईल दुःखीमच्या सामूहिक चेतना या संकल्पनेप्रमाणे समाजातील विश्वास प्रणाली ही एकात्मतेचे साधन असते, परंतु जेव्हा ही चेतना अज्ञान, भीती आणि सत्तेच्या रचनेशी गुंतते तेव्हा ती दमनाचे साधन बनते। भारतीय समाजात अंधश्रद्धेचा इतिहास प्राचीन धार्मिक संस्कृतीशी जोडलेला आहे। ग्रहदोष, अपशकुन, शुद्ध अशुद्धतेचे निकष, जातीव्यवस्था, स्त्रीविषयक बंधने या सर्वांनी समाजात रूढ झालेल्या श्रद्धांना दैवी सत्य म्हणून मान्यता दिली। काळ जसजसा पुढे गेला तसतसे विवेक व तर्क यांची जागा अंधश्रद्धेने घेतली। समाजात स्त्रियांवर झालेले अन्यायपूर्ण बंधने, मासिक पाळी निगडित अपवित्रतेचे समज, विधवांना समाजातून बहिष्कृत करणे, डायन ठरवून महिलांवर अत्याचार करणे या सर्व घटना समाजाच्या सांस्कृतिक अधोगतीचे द्योतक ठरल्या। या अंधश्रद्धांना ब्रिटिशकालीन समाजसुधारकांनी आणि नंतर राजा राम मोहन राय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पेरियार, महात्मा गांधी अशा समाजप्रबोधकांनी आव्हान दिले। त्यांनी विज्ञानामधील विचारसरणी, शिक्षण आणि समानतेचा पुरस्कार करून समाजात विवेकवाद रुजवला। तथापि आधुनिक भारतात अंधश्रद्धा संपलेली नाही, ती नव्या स्वरूपात जिवंत आहे। आज अंधश्रद्धा बाजारपेठेतून विकली जाते। तंत्र मंत्र, ग्रहदोष, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, ऑनलाईन भविष्यवाणी, चमत्कार विक्री ही त्यांचे आधुनिक रूप आहे। या नव्या अंधश्रद्धा शिक्षित वर्गालाही जखडतात, कारण समाजशास्त्रीय विश्लेषणानुसार अंधश्रद्धा टिकते कारण ती समाजातील सत्ता संबंधांना पूरक ठरते। धर्म, जात आणि लिंग या रचनेतून मिळणाऱ्या सत्तेचा लाभ घेणारे घटक अंधश्रद्धेचे पोषण करतात। दैवी इच्छा, कर्मफळ, ग्रहदोष अशा संकल्पनाद्वारे लोकांना विद्यमान असमानतेला नैसर्गिक मान्यतेचे रूप दिले जाते। गरीब माणूस आपल्या दारिद्र्याला देवाची शिक्षा मानतो, स्त्री आणि दुय्यम स्थिती कर्माचा परिणाम मानते आणि अशा प्रकारे अंधश्रद्धा विषमता टिकवते। सांस्कृतिक दृष्टिकोनातून पाहता परंपरा आणि अंधश्रद्धा यांचा घनिष्ठ संबंध आहे। परंपरा सामाजिक एकात्मतेचे प्रतीक असली तरी जेव्हा ती प्रश्न विचारण्यास नकार देते तेव्हा ती अंधश्रद्धेत रूपांतरित होते। परंतु परंपरा व्यक्तीला सांत्वन करते, पण जेव्हा ती विवेकावर पडदा टाकते तेव्हा सामाजिक प्रगती थांबते। भारतीय समाजात अनेक पारंपरिक विधी आणि सण सामाजिक संबंध दृढ करतात, पण त्याच्याबरोबर काही रूढी आरोग्य, शिक्षण, स्त्री स्वातंत्र्य आणि सामाजिक निर्णय क्षमतेवर मर्यादा घालतात। या रूढींच्या व्यावसायिकीकरणामुळे अंधश्रद्धा आज उद्योग बनली आहे। चमत्कार विक्री, पूजा पाठांचे पॅकेज, शुभ रंग, वास्तू उपाय, रत्नधारण या साऱ्यांनी विवेकांचा व्यापार सुरू केला आहे। म्हणूनच बदलाचा मार्ग म्हणजे परंपरेचा नकार नव्हे तर तिचे तर्कसंगत पुनर्निर्देशन होय। अंधश्रद्धेचे आर्थिक स्वरूप आणि गुंतागुंतीचे आहे। समाजातील गरिबी, शिक्षणाचा अभाव आणि आरोग्य सेवेची अनुपलब्धता या सर्व गोष्टी अंधश्रद्धेला खतपाणी घालतात। असुरक्षिततेच्या काळात व्यक्तीला आपले प्रश्न दैवी कारणातच उत्तर दिसते। ग्रामीण भारतात अजूनही आजारपणाला देवदंड मानले जाते आणि झाडं फुक, बळी, तांत्रिक विधी अशा अवैज्ञानिक उपचारांचा अवलंब केला जातो। या परिस्थितीत तांत्रिक, ज्योतिषी आणि ढोंगी बाबांचा उदय होतो, जे लोकांच्या भीतीचा व्यापार करतात। त्यामुळे अंधश्रद्धा ही केवळ श्रद्धा नसून आर्थिक शोषणाचे साधन बनते। सामाजिक विषमतेत ती सत्ताधारी घटकांना आपल्या अधिकार टिकून ठेवण्यासाठी एक वैध साधन पुरवते। अंधश्रद्धेचा स्त्रियांच्या जीवनावर विशेषतः भयावह परिणाम होतो। अनेक समाजामध्ये महिलांना डायन, मंगळिक, अपशकुनी अशा
अशा लेबलांनी ओळखले जाते. अशा महिलांवर सामाजिक बहिष्कार, अत्याचार, मालमत्तेतील हक्क नाकारणे आणि आरोग्य सेवेपासून दूर ठेवणे ही सामान्य बाब आहे. पियर बोर्द्यूच्या प्रतिकात्मक हिंसाचार या संकल्पनेनुसार अशा अंधश्रद्धात्मक आरोपांद्वारे समाज स्त्रियांचे स्वायत्त अस्तित्व नियंत्रित करतो. ही हिंसा नेहमी शारीरिक नसते, ती मानसिक, आर्थिक आणि सांस्कृतिक स्वरूपात होते. म्हणूनच अंधश्रद्धेविरुद्धच्या लढ्यात स्त्री शिक्षण, आरोग्य सेवा, आर्थिक स्वावलंबन आणि समुदाय स्तरीय संवाद ही महत्त्वाची साधने आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी विज्ञान आणि तर्कशक्ती हाच सर्वात प्रभावी पर्याय आहे. विज्ञान माणसाला प्रश्न विचारायला शिकवते, निरीक्षणाद्वारे सत्य तपासायला प्रवृत्त करते. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी तुम्ही मानायला मोकळे आहात पण तपासायला विसरू नका हा अत्यंत क्रांतिकारी संदेश दिला, जो विवेकवादाच्या चळवळीचा पाया ठरला. त्यांच्या या विचारसरणीने धार्मिक आंधळेपणा, तंत्र मंत्र आणि ग्रहदोष यासारख्या गैरवैज्ञानिक समजुतींना थेट सामाजिक आव्हान दिले. भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 कंसामध्ये अ आणि कंसामध्ये ह मध्येही प्रत्येक नागरिकाने वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि सुधारक वृत्ती जोपासावी असे स्पष्टपणे नमूद आहे. महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन आणि काळी जादू प्रतिबंध कायदा 2013 हा याच दिशेने उचललेल्या ऐतिहासिक पाऊल ठरला आहे. शिक्षण आणि माध्यमे ही अंधश्रद्धा निर्मूलनाची दोन अत्यावश्यक स्तंभ आहेत. शालेय शिक्षणात वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशक्ती आणि विवेकवाद यांचा समावेश करणे आवश्यक आहे. माध्यमांनी देखील लोकजागृतीची जबाबदारी ओळखली पाहिजे. काही माध्यमे अंधश्रद्धेला बळ देतात. भविष्य सांगणारे कार्यक्रम, ज्योतिषीय सल्ले आणि चमत्काराचे प्रक्षेपण समाजाच्या विवेकाला भ्रमित करतात. उलट विज्ञानाधारित माहितीपट, विवेकवादी चर्चा आणि सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम समाजातील बौद्धिक वातावरण समृद्ध करू शकतात. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता अंधश्रद्धा निर्मूलन ही एक व्यक्तिगत नव्हे तर सामूहिक प्रक्रिया आहे. समाजातील बदल सामूहिक चेतनेवर अवलंबून असतो. म्हणून ग्रामपंचायतीपासून विद्यापीठापर्यंत विवेक मंच, विज्ञान मेळावे, लोकशिक्षण आणि चर्चासत्रे आयोजित करणे आवश्यक आहे. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी शासन, शिक्षण संस्था, स्वयंसेवी संस्था आणि सामान्य नागरिक यांचा सहभाग अत्यावश्यक आहे. अंधश्रद्धा ही समाजाच्या प्रगतीसमोरील सर्वात मोठा अडथळा आहे. ती व्यक्तीची वैचारिक शक्ती कुंठित करते आणि समाजाला स्थैर्याऐवजी अस्थिरता आणते. समाजशास्त्रीय, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून पाहता अंधश्रद्धा निर्मूलन ही केवळ मोहीम नाही तर ती सामाजिक क्रांती आहे. शिक्षण, विज्ञान, तर्कशक्ती आणि विवेक या 4 आधारस्तंभावरच समाजाचा प्रकाशमान भविष्यकाळ उभा राहू शकतो. अंधकारावर प्रकाशाचा विजय तेव्हाच खरा ठरेल जेव्हा प्रत्येक मनात विवेकाचा दिवा पेटेल आणि हा दिवा ज्ञानाचा, विज्ञानाचा आणि मानवतावादाचा पण असेल. या ठिकाणी माझा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.